हरी ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज वाचणार आहे श्रीमद भगवद्गीतेतील 7वा अध्याय. ज्ञान विज्ञान योग. भगवद ज्ञान. श्री भगवान उवाच. मय्यासक्त मनः पार्थयोग युज्यन्मदाश्रयः संशयं समग्रं मा यथा ज्ञानासी तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. ज्ञानं तेहं विज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यमशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेति तत्वतः. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. भूमी रापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्रकृती शक्ती आहेत. परेयमितस्तन्वन्या प्रकृती विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्वसृष्ट प्राणीमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. रसोऽहमस्नु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्योः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृपु. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. पुण्योगंधः पृथिव्या च तेजस्मामी विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्वीषु. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं धर्मविरोध भूतेषु कामोस्मि भरतवर्ष.
मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. हे चैव सात्विका भावा राजसास्तामश्चाशये मत्ता एवती तान्विद्वी न त्वहम तेषु मे मयी. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अविभक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्रतिकृती गुणांचा अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिभिर्गुणमयैर्भावैर्भिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्या परमव्ययम्. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रद्युन्ते मायामेता तरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुरस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. न मा दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायया पद्नृतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुना आतो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतवर्षम. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तेषां ज्ञानी नित्ययुक्तम एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियः. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वामेव मे मतम् अस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमं गतिम्. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. बहुनाम जन्मनामस्ते ज्ञानवात्मान प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो आणि अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. कामैस्तैस्ते हृतज्ञानः प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियममास्थ्याय प्रकृत्या नियतः स्वयः. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जाताना आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. यो यो याम याम तनुः भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छन्ति तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.
सतया श्रद्धया युक्तस्याराधनमिहते लभते च तत् कामान्मयैव विहितान्हि तान्। अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो। अंतवतु फलं तेषा तद्भक्तवत्सल्य मेधसाम देवान् देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनिश्चित असतात। देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यतेन माम बुद्धयः परम भावम जानन्तो ममाव्ययं नुक्तत्तम। मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे। यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत। नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत्तः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्। मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही। माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुनः भविष्याणि च भूतानि मा तु वेदन कश्चन। हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो। मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप। हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात। येषा त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रतः। ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूप मोहनातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विन्दुः कुत्सन मध्यमात्म कर्म चाखिलम। जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात। वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे। साधिभूताधिदैवं मा साधियज्ञं च ये विदुः प्रयाण काले पीच मा ते विदुर्युक्त चेतसः। पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात। या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवत ज्ञान या 7व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न। धन्यवाद।